नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर आहेर, रेडिओलॉजिस्ट. पण आजचा व्हिडिओ सोनोग्राफी रिलेटेड नाही, तर मी थोडासा वेगळा टॉपिक निवडलेला आहे. तो टॉपिक अर्थातच तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की जीवनाचे ब्रह्मज्ञान. तर बऱ्याचदा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतात की यार मलाच का अडचणी आल्या, मलाच का सगळं वाईट होतं आहे. बरेच तुम्ही असे लोक बघतात की यार ह्या लोकांचाच भरपूर ॲक्सिडेंट होत आहे, कायम काही ना काही समस्या आहेत, कुणाला कॅन्सर आहे, कुणाला अजून इतर आजार आहेत. तर असं वाटतं यार देवाने मलाच असं का केलं किंवा काय केलं. मग आपण देवाला दोष देतो. आता मला सांगा, देव कुणाचं वाईट करायला टपलेला आहे का? बिलकुल नाही. आता देव एवढी सृष्टी चालवतो तर ते अशी बोगस चालवेल का की 100 लोक आहेत तर 10 लोकांना ॲक्सिडेंट द्यायचा, 10 लोकांना कॅन्सर द्यायचा, 10 लोकांना इतर आजार, गंभीर समस्या, मेंटल डिप्रेशन असं द्यायचं, 10 लोकांना ऐश्वर्य, आरोग्य, सुख संपत्ती द्यायची, 10 लोकांना अजून इतर आयुष्य आराम द्यायचे. असं कधी देव करेल का? तर बिलकुल करणार नाही. तर मग हा सृष्टी चालवण्याचा काहीतरी फॉर्म्युला देवाने केला असेल, आणि तो फॉर्म्युला असा आहे की आपल्या मराठीतलेच एक म्हण आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तर मित्रांनो, जसे ज्याचे कर्म आहे तसे फळ मिळते. या म्हणीला किंवा या वाक्याला मी माझ्या आयुष्यात पूर्ण वापर करतो आणि ते वाक्य मी अनुभवलेलं आहे आणि ते 100% खरं आहे. जर तुमचे कर्म चांगले असेल, तुम्ही कुणाचं वाईट चिंतलं नसेल, कुणाशी वाईट वागले नसाल, चोरी केलेली नसेल, काहीच केलं नसेल, तर तुम्हाला कोणताही त्रास 100% होऊच शकत नाही, एवढा मी यावर फर्म आहे. आता मग तुम्ही म्हणाल की नाही, काही माणसं तर खूप चांगले बघितले आम्ही, खूप सगळे व्यवस्थित, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम सज्जन माणूस, तरी त्याला का अडचण आली? तुम्ही म्हणतात तर कर्म चांगले, तर मग त्याला अडचण का आली? तो माणूस कसा आहे हे कोण ठरवू शकतं? तो माणूस कसा आहे हे फक्त त्याचं मनच किंवा तो स्वतःच सांगू शकतो की मी चांगला आहे की नाही आहे. मनातून त्याचं मन कधीच खोटं बोलत नाही. त्यामुळे दुसरे जज करू शकत नाही त्यांनी काय चुका केल्या आहे, काय कर्म केलेले, हे कुणाच्याच इव्हन बायको असो, आई वडील असो, कोणीच सांगू शकत नाही. ज्याचे त्याचे कर्म ज्याला त्यालाच माहीत असतात. त्यामुळे आपण कर्म जर चांगले ठेवले तर नक्कीपणे आपल्याला 100% चांगले फळ मिळते. या ब्रह्मज्ञानाचा तुम्ही पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये वापर करा आणि तुम्ही सुखी व्हा. तुम्ही त्या तत्वावर सगळ्या गोष्टी सोडून द्या. एखाद्याने तुम्हाला तुमच्याविषयी वाईट चिंतलं, काही केलं, त्याला जाऊन बोलण्याची काही गरज नाही. संपल या तत्वावर सोडून द्या. त्याचे कर्म खराब आहे, त्याला पनिशमेंट त्या तत्वानुसार ते नेचर देईल. आपण कोणाविषयीच काहीच वाटून घ्यायची गरज नाही. तर असं आहे हे ब्रह्मज्ञान जे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की कळवा. धन्यवाद.